म्हणजे पावसाळ्यामध्ये वाढणारे आजार कोणते असं जर कोणी विचारलं तर मी पहिला आजार जो सांगेल तो म्हणजे वातव्याधी. वातव्याधीमध्येही दोन महत्त्वाचे आजार कोणते तर संधिवात आणि आमवात. हे दोन आजार ह्या ऋतूमध्ये जास्त वाढलेले दिसतात. आणि तुमची वात प्रकृती असेल त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये वात वाढायची शक्यता जास्त निर्माण होते. हाडामधला वात आहे. जर वातावरणामध्ये जास्त थंडावा असेल, पावसाळा असेल तर तुमच्या हाडामध्ये जास्त वात वाढून तुमचे पाय दुखू शकतात, तुमचे हाडं दुखू शकतात. याशिवाय मणक्याचे प्रॉब्लेम आधीपासूनच असतील तर हे प्रॉब्लेम जास्त वाढतात ते या पावसाळ्यामध्ये. याशिवाय दमा नावाचा एक आजार आहे, तो सगळ्यांना माहिती आहे, ज्याला अस्थमा असं म्हणतात. त्याचं होतं काय तर जेव्हा दुर्दिन असतो, ढगाळ वातावरण असतं तेव्हा मनुष्याच्या शरीरामध्ये कफाची सिक्रिशन्स ही जास्त व्हायला लागतात. त्याच्यामुळे जो एअर कॅनल आहे, जे अल्व्हेओलाई आहे, ट्रॅकिया आहे, त्याच्यामध्ये कफाचं सिक्रेशन व्हायला लागतं आणि कफाचं सिक्रेशन झाल्यामुळे तिथे डबडबलेपणा येतो, एअर स्पेस कमी होते आणि दमा वाढतो. त्याच्यामुळे हा दम्याचा आजार जो आहे तो पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त वाढलेला दिसतो. आता हा जो दमा आहे याच्यावर उत्तर आहे का असा प्रश्न नेहमी विचारला जातो. खरं सांगायचं तर बऱ्याच वेळेला दमा हा जेनेटिकही असू शकतो. म्हणजे वडिलांकडून मुलाला, मुलाकडून परत त्यांच्या तिसऱ्या पिढीला असा हा दम्याचा वारसा पुढे पुढे जात राहतो. अशा वेळेस दमा बरा होणं थोडं अवघड असतं. त्यासाठी पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे त्रास कमी करणारी ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. परंतु जर दमा नवीन असेल, आत्ता झाला असेल, साधारण 1-2 वर्ष झाली असतील आणि तुम्हाला त्रास होत असेल तर आयुर्वेदाच्या औषधांनी, आयुर्वेदाच्या काही पंचकर्मांनी तुमचा दमा नक्कीच लवकर बरा होऊ शकतो. त्यासाठी दमा झाल्यानंतर व्यवस्थित लवकर चिकित्सा घेणं, वेळेवर चिकित्सा घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यातले जे आजार आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी पाळल्या तर त्याचा चांगला फायदा होतो. पहिली गोष्ट सांगतो की कुठल्याही वातव्याधीमध्ये, आमवातामध्ये किंवा वातव्याधीमध्ये आपल्या शरीरामध्ये वात का वाढतो तर वातावरणातला गारठा आपल्या शरीरामध्ये घुसत असतो. ही एक सामान्य गोष्ट आहे, ही कुणीही जाणू शकेल. परंतु हा गारठा घुसतो कुठून? जास्तीत जास्त हा गारठा आपल्या शरीरामध्ये जातो कुठून, कोणत्या मार्गाने जातो तर पहिला मार्ग म्हणजे कानावाटे जाऊ शकतो, नाकावाटे जाऊ शकतो, तोंडावाटे जाऊ शकतो, छातीवाटे जाऊ शकतो, नंतर पायाच्या तळव्यांवाटे जाऊ शकतो आणि पायांवाटे जाऊ शकतो. ही सगळी म्हणजे पाय आणि पायाचे तळवे ही वाताची स्थानं आहेत. त्यामुळे तिथून वात भरकन आपल्या शरीरामध्ये घुसू शकतो. याशिवाय आपली त्वचा ही वाताचं स्थान म्हणून आयुर्वेदात सांगितलेली आहे. स्पर्शनेंद्रिय म्हणून हे जी त्वचा आहे ह्याला लागणारा गारठा, ह्या गारठ्यामधून जो वात वाढतो तो शरीरामध्ये जायला त्याच्यामुळे मदत होत असते. यासाठी या ऋतूमध्ये करायचं काय तर याच ऋतूमध्ये शक्य होईल तेवढी स्लीपर वापरावी. वचा, सुंठ अशी जी चूर्ण आहेत ती हातापायाच्या तळव्यांना चोळली, छातीला चोळली, कानाच्या मागे चोळली तर त्याचा उत्तम फायदा आपल्या शरीरामध्ये गारठा न जाण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय या थंडीपासून जपणं, पावसात जास्त न जाणं, पावसात जास्त न भिजणं या गोष्टीही अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या केल्या तर आपण या गारठ्यापासून आणि वातव्याधीपासून आणि आमवातापासून नक्कीच आपल्या शरीराला सुरक्षित ठेवू शकू. याशिवाय आयुर्वेदामध्ये एक छान सुंदर वाक्य आलं बघा, अभ्यंगम आचरेत नित्यम सज्जरा श्रम वातः. म्हणजे अभ्यंग केला तर काय काय होतं? तुमची जरा म्हणजे तुम्हाला वृद्धत्व लवकर येत नाही, श्रम म्हणजे तुम्ही काम केल्यानंतर जो थकवा येतो तो येत नाही, आणि वात हा म्हणजे तुमच्या शरीरातला वात त्याचा नाश होतो. हे सगळे उपयोग नुसत्या अभ्यंगाचे आहेत. अभ्यंग म्हणजे काय तर शरीराला तिळाच्या तेलाने किंवा कुठल्याही मेडिकेटेड ऑइलनी मालिश करणं. याशिवाय सुत्वत्व दार्ढ्यकृतम म्हणजे अभ्यंगामुळे तुमची त्वचा उत्तम होते, त्याची इलॅस्टिसिटी व्यवस्थित राहते, त्याची कोलॅजिन्स व्यवस्थित राहतात आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा ही चिरकाळ तरुण राहते, तुमच्या शरीरामध्ये वात वाढत नाही. हे सगळे उपयोग एकट्या कोणाचे आहेत तर अभ्यंगाचे आहेत. याशिवाय जर तुमच्या शरीरामध्ये जास्त अतिरिक्त वात वाढत असेल तर मागे मी बस्तीकर्म म्हणून एक गुदाच्या ठिकाणी तेलात भिजवलेली वात ठेवायला सांगितली होती. ते कर्मसुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी काय करायचं तर 2 चमचे तिळाचं तेल घ्यायचं, त्याच्यात चिमूटभर सैंधव घालायचं, ते गरम करायचं, एक वात वळायची, ती त्या गरम तेलामध्ये घालायची, थोडी पिळायची आणि रात्री झोपायच्या आधी संडाच्या जागी सरकून ठेवायची. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधला वात कमी होतो आणि तुम्हाला वाताचे त्रास होत नाहीत. हे सगळे जे प्रयोग आहेत आत्ता ज्यांना वात प्रकृती आहे, ज्यांना वातव्याधी आहेत किंवा आमवात आहेत, अशा व्यक्तींमध्ये जर
व्यवस्थित आचरणात आणले तर पावसाळ्यामध्ये होणारा त्रास हा बऱ्यापैकी कमी होताना दिसेल. हे प्रयोग करून पहा, त्याचा अनुभव घ्या आणि कमेंटमध्ये कमेंट द्यायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.